शिवभोळा चक्रवर्ती त्याची बाई माझ्या तिथी वाची वदना शिवनाम भयान वेदे गोदराम सेवेसाठी निवडलेला अभंग संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू वैराग्य भूषण तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके असणारे आपल्या पैठण निवासी संत आहेत, शांत आहेत आणि श्रीमंत आहेत अशा तीन पदव्या ज्यांना जातात असे महान संत शिरोमणी पैठणचे नाथबाबा यांचा चार चरणाचा निवडलेला अतिशय सुंदर स्वरूपाचा अभंग विठ्ठल 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 शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे जिती वाची वदना शिवनाम भयान बाधावे कुलगाम पांडुरंगातलू प्रथम नमन
गावकऱ्याच्या नियमानुसार छोटासा परिहार देणं हे अगत्य. आज टाकवी गावामध्ये अतिशय सुंदर स्वरूपाचा महान सोहळा म्हणावा लागेल. 24 एकादशी 5 पर्वण्या ह्याच्यापैकी एक असलेली पर्वणी सगळ्यात बलाढ्य ह्या देशात नाही महाराज, अख्ख्या जगामध्ये चाललेला हा महान सोहळा. आणि त्या महान सोहळ्याचं एक अतिशय बलाढ्य उदाहरण टाकविकेमध्ये कुणामुळं या सर्व गुणजान परिसरातील सर्व गुणजान मंडळीच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं चालत असलेला आणि वेदपाठक कुटुंबाच्या वतीनं नित्यनेमाप्रमाणे आमचे उमेश महाराज, आमचे मित्र उमेश महाराज गेल्या बऱ्याच दिवसापासून भगवंताची सेवा या गावामध्ये अतिशय सुंदर स्वरूपाची सेवा वेदपाठक कुटुंब करतात. आणि त्या वेदपाठक कुटुंबाला या सेवेच्या माध्यमातून खरंच भगवंताला विनंती आहे की त्यांचा संसार सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि सेवेला प्रारंभ. विठाला 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 शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझ्या चित्ती. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतंय, आपण बघितलं असेल भगवंताचं दर्शन घेतलं असेल महाराज, किती सुंदर रूप, किती सोज्वळ आहे, विश्वाचा मालक कसा महाराज. महाराज माझ्या तुकोबारायचं प्रमाण आहे. काय प्रमाणावर? तुम्ही विश्वनाथ. अवस्था काय सांगितलेलं महाराज, जगाचा मालक कसा आहे बघा. आलेल्या तुम्ही दर्शन घेतलं ना, किती सोज्वळ आहे. आणि सजावट जर कुणी केली असेल, कुणी केली हो सजावट ही? हा सगळ्या गल्लीतल्या महिला मंडळाला सजावट केली, त्यांच्याबद्दल एकदा टाळी वाजवा मला. आपल्या पतीसाठी जसं पत्नी नटून थटून बसते कणी, तसं भगवंताचा सुद्धा महान सोहळ्यावर का आज. आणि अशा महान सोहळ्यामध्ये माझा भगवंत कसा दिसावा, माझ्या भगवंताचं मंदिर कसं दिसावं, हे ज्वलंत उदाहरण आमच्या ताकविकीच्या महिलांनी दिलं महाराज. अवस्था काय सांभाळलाय मी, आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, माझं परम भाग्य आहे. महाराजांचं प्रमाण आहे, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारणी. महाराज माझं भाग्य उजळ, याचं कारण काय आहे? नुसता फोन केलं, नुसता फोन केल्या केल्या या परिसरामधली टीव्ही स्टार आहे कोण, कोण उच्च पदवी घेतलंय. जसं म्हणा बघा चेअरमन साहेब, BEd झालंय, BPhD झालंय, डॉक्टर झालंय, इंजिनियर झालंय, तशा सगळ्याच पदव्या परिधान केलेली मंडळी आज आपल्या गावामध्ये आलेली आहे. त्यांच्याबद्दल एकदा टाळी वाजवा मला. अशा गुणवान मंडळीच्या पुढे माझ्यासारख्या सोनकिड्यानं काय करावं महाराज. विठाला विठाला एक ध्यानात ठेवा, सूर्य जरी दिवसा प्रकाश देत असेल, पण सूर्याचं संध्याकाळी काही चलत नाही बरं का. कुणाचं चालतो संध्याकाळी? सोनकिड्याचं चालते, ध्यानात असू द्या. विठाला विठाला म्हणून मी आज सांगतोय महाराज, अवस्था काय बोलतोय लक्षात ठेवा. शिवभोळा चक्रवर्ती त्याची पाय माझ्या चित्ती. महाराज संत शिरोमणी पैठणच्या नाथबाबांनी असं कामून लिहिलं. अभंग किती मोठं आहे, गुरुजी अभंग किती मोठं आहे. अभंगाचं विश्लेषण करणं साधी अवस्था आहे का? पहिल्याच ओळीमध्ये
3 सांगितल्या गोष्टी. काय सांगितलं महाराज? भोळाने सांगितलं आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितलं चक्रवर्ती आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितलं त्यांचे पाय माझ्या चित्तामध्ये. काय अवस्था, किती किती मार्मिक आहे, आपण किती मार्मिक आहे बघा महाराज. सूर्यवंशी महाराज वास्तविक पाहता गेलो आज परमभाग्य आहे. टाकविकीकरांचं आहेत महाराज, या परिसरातल्या सगळ्या लोकांचं परमभाग्य आहे की अशा महान असणाऱ्या विश्वाच्या मालकाचा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. भगवंताला यावं लागेल का नाही? यावं लागेल का नाही महाराज? भगवंताला नक्की यावं लागेल. म्हणून मला एकच सांगायचं आहे. काय सांगितलं? काय सांगायचं आहे महाराज? तुम्ही आम्ही खेळून वेळी काय अवस्था, सगळ्यांचा हा खेळ ऐकल्याचा आहे का महाराज? हा खेळ नव्हे ऐकल्याचा. सगळ्यांनी मेळ जमविला पाहिजे महाराज, तेव्हा मेळ जमते. उग जमते का? म्हणून सांगतोय महाराज, पंढरपूरला सुद्धा जाताना कालवाऱ्या झाल्या बघा. झाल्या का नाही पंढरपूरला? पायी दिंडी, मागवाली दिंडी, त्याच्या गावाला जाताना सुद्धा नाचत गावचत गाव लागते महाराज. जगाचा मालक कोणी वारी चालू केली? वारी कोणी चालू केली महाराज? तुम्ही आम्ही चालू केली का? नेम कोणी घालून दिला? विश्वाच्या मालकाने भोल्या शंकरानं वारी चालू केली महाराज. पहिला वारकरी कोण आहे? तर हाय महाराज. म्हणून तुम्हाला सांगतो वारकऱ्यांना सुद्धा नाचत गाजत जावं लागतंय. जावं लागतंय का नाही? नाही महाराज, जवारी उपडायची आमची. बरोबर आहे का? लय काम आलती महाराज. अहो गावाचं खडं करत राहिलंय. आमचं मी सांगायला नाचत गावाचं जाऊ कुठं जायचंय? आमचं इथंच नाच गाणं चालू महाराज. या मायारूपी प्रपंचामध्ये सगळे आपण अडकलो महाराज. हा प्रपंच कसा महाराज? हा प्रपंच असा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा नवलेश येथे नाही महाराज. या मायारूपी प्रपंचामध्ये सुखाचा अजिबात नवलेश नाही आहे का महाराज? तरी सुद्धा माझ्या तुकोबरांनी सांगितलं महाराज, तरी सुद्धा माझ्या साधुसंतांनी सांगितलं, तरी सुद्धा माझ्या नाथबाबांनी सांगितलं, प्रपंच करू नका असं कुठं म्हणले का? संसारी
देते हो? काय दिलं? देते बरं का? काय बी मागितलं की देते महाराज. उपमान्याचं उदाहरण घ्या. उपमान्य कसे होता महाराज? एका साधूच्या पोटी जन्म झाला महाराज. अवस्था काय अवस्था उपमान्याची बघा. एका गरीब घराण्यामध्ये जन्माला आलेले उपमान्य आईला दूध मागायचे महाराज. आईला दूध मागत असताना दूध द्यायला सुद्धा गाय नव्हती राजा. दूध पाजवायला सुद्धा आपल्या लेकराची पूर्तता करण्यासाठी गरिबीची अवस्था काय बघा. देखो देखो गरीबी का हाल, देखो देखो ये गरीब का कृष्ण के दरबार पैगाम लेके आया. मेरे मजबूर का उस दरबार के पैगाम लेके आया. अरे दरबार कन्हैया से कह दो, अरे दरबार कन्हैया से कह दो, दर पे गरिबीची व्यथा म्हणते. गरिबी काय आहे? जेव्हा गरिबीचे झटके लोकांना बसू लागले ना तेव्हा गरिबी कळते महाराज. आपण गरिबीतून गेलोय महाराज. तशीच अवस्था होती माझ्या उपमान्याची. आई हे आई दूध दे ग. ज्यावेळेस उपमान्य दूध मागत होते महाराज, उपमान्याला काय माहित आहे दूध कशाचं भेटतंय. त्याची आई उठायची आणि ज्या वेळेस उपमान्य दूध मागायचे का पाण्यात पीठ टाकायची महाराज आणि पीठ काढून उपमान्याला द्यायची महाराज. मी काय सांगू लागलोय? उपमान्याची अवस्था बघा. पीठ काढून द्यायची आणि उपमान्य दूध प्यायचे महाराज आणि पुन्हा यायचे दुसऱ्या दिवशी. आई माझ्या दुधाची वेळ झाली आहे का आई? पुन्हा आई तसंच करायची महाराज. पण एक दिवस असा उतरला महाराज. एक दिवस असा उतरला राजाच्या मुलाची आणि उपमान्याची दोस्ती झाली आणि खेळता खेळता दोघं मग्न अवस्थेमध्ये लपले होते. खेळ खेळू लागले होते. खेळत असताना मधून आवाज आला, ए बाळांनो, ए बाळांनो, ए राजांनो, दूध प्याला या रे. दूध प्याला येता का? राजाच्या मुलाला हाक मारली गेली. त्यावेळेस राजाच्या मुलानं आईला काय आई, हे आई मी आज एकटं दूध पिणार नाही ग. आई माझा दोस्त माझा मित्र माझ्यासोबत आहे.
त्याला घेऊन येऊ का आई गात? आई शांत करणं कसं आहे राजो? आई कितीतरी मोठ्या घरची असती, आई कितीतरी बलाची असती, आई ही आई आहे. त्यावेळेस सांगितलं गेलं बाळा तुझं म्हणणं आहे तर घेऊन ये म्हणले. आत ज्यावेळेस आत घेऊन गेलेला, आत घेऊन गेल्यानंतर दोघांनाही दूध देण्यात आलं. ज्यावेळेस उपमान्यानं दुधाचा पहिला घोट घेतला महाराज, त्यावेळेस दुधाची चव वेगळीच होती आणि रोजच्या दुधाची चव वेगळीच होती महाराज. त्यावेळेस आईला विचारलं होतं, आई हे दूधच आहे का ग? त्यावेळेस सांगितलं होतं, राजा हे दूधच आहे. हे दूध कशाच आहे? त्यावेळेस सांगितलं होतं, दूध गाईचं काढलं जाते राजा. दुसरा गोट घेतला महाराज, दूध संपलं आणि दूध संपलं आणि ज्या घरामध्ये आपण राहतोय आईकडे गेले आणि आईला हाक मागे, आई हे आई तू मला आज बोलवत नाहीस का ग आई? दुधाची वेळ झाली माझी. हे राजा, हे राजा ये बाळा आत ये, दूध देते तुला. त्यावेळेस उपमान्यानं आपल्या आईला प्रश्न केला, आई दूध काढलं जाते का दूध करून देतेस ग? त्यावेळेस आईच्या लक्षात आलं, कुणीतरी माझ्या लेकराला गाठलंय, कुणीतरी माझ्या लेकराला गाठलंय आणि खरं रूप दुधाचं दाखवलंय. त्यावेळेस म्हणाली होती आई, हे बाबा, हे बाबा, हे राजा दूध काढून पाजवावं लागतंय, दूध गाईचं पाजवावं लागतंय, पण तुला दूध पाडण्या एवढी सुद्धा माझी ऐपत नाही, म्हणून मी तुला पिठाचं दूध पाजू दे, हे लक्षात ठेव. त्यावेळेस उपमान्याचं मार्मिक उत्तर आहे. उपमान्य काय बोलत होते, आई मग दूध कुठे मिळते ग? हे आई दूध कुठे मिळते? त्यावेळेस सांगितलं होतं आईनं, दूध एकाच ठिकाणी मिळते राजा. कुठे मिळते दूध? विश्वाचा केली बाळा घेतो का नाही? किंवा ज्या आईच्या उदरामध्ये आपण आहोत. उगा प्रमाण आहे का महाराज? महाराज सगळं बघतो तो, सगळी व्यवस्था करणार तो आहे. पण तुम्हाला काय वाटतो हे माझ्यामुळे चालतंय? ही मी करू लागलो, प्रपंच माझ्यामुळे आहे. 2 एकर जमीन मी म्हणून घेतलो, माझ्या नवऱ्याला मी म्हणून कामाला लावलो. सोडा, हे सगळं साफ चुकीचं आहे महाराज. करता आणि करीता तो आहे. तुमचा प्रपंच स्वर चालवणारा तोच आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस अवस्था कशी सांगणार मी उपमान्याला विचारलं होतं आईला, आई दूध कुठे मिळते ग? त्यावेळेस एकच मार्मिक उत्तर आईचं. आई काय म्हणत होती, बाळा तुला दूधच पाहिजे असेल त्याच्याशिवाय दूध कुणी देऊ शकत नाही, लक्षात ठेव. त्यावेळेस जणू निश्चय केला उपमान्यानं आणि निघाले होते वनामध्ये आणि मांडीचं आसन घातलं होतं आणि एकच म्हणत होते, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
ही ध्वनी कुठे गेली होती? कैलासाला ज्या ठिकाणी भगवंत बसले होते, विश्वाचा मालक बसला होता, त्या कैलासाला ध्वनी गेली अण्णा. आणि शेजारी कोण बसलो होतं माहितीये का? विश्वाची मालकी, जगाची आई तुळजापुरात आहे, ती शेजारी बसल्या होत्या. आणि त्यावेळेस भगवान ताळ करून उठले आणि निघू लागले. त्यावेळेस धरलं होतं पायाला. कुठे निघाले म्हणे? ओय, आपण घरातून निघावं, आपला नवरा आपल्या ऐकण्यात आहे का नाही बघावं. उगाच पायरी ओलांडून पलीकडे गेले की ओय का जरा इकडे या, काय हे जरा बादली उचलताव का? हा, कशामुळं? आपल्या अंडर मध्ये आहे का नाही की बघण्यासाठी एवढा खेळ सगळा. तसंच केलं. ओय, कुठं निघाला म्हणले? ते बघ म्हणले, बघ म्हणले खाली कोण बसले? एक लहान बालक बसलंय आणि ते मला पुकारू लागले, म्हणून मला जावं लागतंय, म्हणून निघालते राजाओ, म्हणून आले होते. पण आलते कसे आलते? स्वतः महादेव म्हणून आलते का? आलते महाराज, इंद्राचं रूप धारण केलं आणि आले उपमान्याच्या जवळ उभारले आणि उपमान्याला हलविलं. कोण आहे? त्यावेळेस सांगितलं मी उपमान्य. अरे काय जप लावलाय? कशाचा जप आहे? म्हणले मी महादेवाला प्रसन्न करून घेऊ लागलोय. कशासाठी? चिपटेवर दूध पाहिजे म्हणजे मला चिपटेवर. किती? चिपटेवर दुधासाठी केलतो. येईल लागले का तुला म्हणले? आणि त्याला काय मागतोय म्हणले? ती जोगड आहे, त्याला राहायला घर नाही, ती मसन वाट्यात राहतय, भस्म लावतय, आणि त्याच्याकडून तुला काय मिळणार आहे म्हणले? मग मी 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे. काय म्हणाले? मी 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे. माग म्हणले तुला काय मागायचंय ते बोल म्हणले, तुला काय पाहिजे ते सांग. उपमान्याचं उत्तर आहे, तू 33 कोटी देवाचा राजास किंवा हे जग तुझ्या ताब्यात असू दे, मी तुला बोलले का? मी यालाच बोललोय. कोणाला? ज्याच्या नावावर महाराज काय नसते. महाराज त्याला राहायला घर बी नसलं, तो मसन वाटा जरी असला, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त त्याला कंठी शोभे आवडतात. महाराज आवडतात का नाही? उगा प्रमाण आहे का? नरारी सोनाराचं उगा प्रमाण आहे का? 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे. काय म्हणले?
भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. उगा म्हणलंय का? 50,000 80,000 देऊन नाचू लागलो आपण. हा तिथं नाचण्यापेक्षा इथं येऊन नाच की, इथं येऊन फुगडी खेळ, इथं येऊन पाऊली खेळ. तेव्हा काय म्हणते त्या माय आता बुडालं, पहिलं सगळं बुडालं. अगं मा लाज वाटतं इथं फुगडी खेळायला सुद्धा लाज वाटते का? म्हणून चला तर माझ्या तुका बघायचं प्रमाण आहे बघा. यारे नाच नाच कीर्तनाचे रंगी Thank you.
सांगायचं मला. नवीन नवीन लग्न केलं असावं आणि नवीन लग्न केल्यावर मालकाला विचारलं, मालकीन कुठं आहे हो? मालक तेव्हा कसं बोलते माहित आहे का? हसतच बोलते, हाय की घरात हाय, घरात हाय. आणि त्याच्यातून 1 वर्ष 2 वर्ष जावं आणि पुन्हा विचारावं, मालकीन कुठे हो? आणि ती काय मला विचारून जाते का मला सांगून जाते? असं होणे बर का. विठ्ठल विठ्ठल मला काय सांभाळलं मी. हा उपमा द्यायची बघा. जगाच्या मालकानं ह्या विश्वाचा राजा आहे. 33 कोटी माझे देव माझ्या ताब्यात आहे. अरे काय मागतोय? त्याला काय मागणारस तू? त्यावेळेस सांगितलं होतं तुला काहीच नको आहे तुझ्याकडून. उगा म्हणले होते का? मग इतकं बोळ आहे, इतकं बोळ आहे. नुसता एवढा शब्द ऐकलं तुम्हाला सुद्धा इंद्राचं रूप सोडलं आणि मूळ रूपात आलं. मूळ रूपात आलं आणि उचलूनच कडेवर घेतलं महाराज खांद्यावर. आणि जसं आई पिल्याला कवटाळतं का नाही, लेकराला आई तसं कवटाळ लागलं. बोल बाळा काय पाहिजे, बोल बाळा काय पाहिजे. तेव्हा म्हणलं होतं महाराज चिपटभर दूध दे. किती? चिपटभर दूध दे म्हणलं होतं. अरे चिपटभर काय मागतोय? काय दिल तो? इतका बलाढ्य दुधाचा समुद्र देऊन टाकलं महाराज. मग तो कसा हो? अभंगाच्या पहिल्या चरणात
का? गावचा सरपंच भोळा माणूस होईल का? हे सोडा, जिल्हा परिषद सदस्य भोळा होईल का? तालुक्याचा आमदार भोळा होईल का? त्याच्यावर सोडा मुख्यमंत्री भोळा होईल का? देशाचा पंतप्रधान भोळा होईल का? मग भोळा कशावर आहे? आणि पुढे काय म्हणताय? चक्रवर्ती आहे. काय भानगड काय? चक्रवर्तीची भानगड सांगू का महाराज? निघालं ते सकुटुंब सपरिवार वारीला निघालो बाबा. एकटंच निघत होतं मला 7 पिढ्यापासून वारीला निघत होते का नाही? आणि त्याच्यातून 6वी पिढी मग 7वी पिढी म्हणत होती महाराज. काय बेलोबा आपल्या प्रिय पत्नीला सांगत होते, काय सांगत होते? मला जायचंय का वारीला? जायचंय. त्यावेळेस सांगितलं होतं. काय बोलले होते महाराज? बुवा मला सुद्धा वारीला यावं वाटते, पण त्यावेळेस बायकांना वारीला नेलं जात नव्हतं बरं का? नेलं जात होतं का? तसं जगाचे मालक वारीला निघून आले होते महाराज. पंढरपूरची वारी करण्यासाठी निघाली होती. आणि त्यावेळेस धरलं होतं महाराज, धरलं होतं पार्वती. होय कुठं निघाला? म्हणजे पंढरपूरला चालला. मला बी यायचं आहे. अवस्था बघा कशी आहे. किती बी लांब मिशा असू द्या, की किती बी लांब मिशा असू द्या, पण तिथं मिशा म्हणून सांगितलंय. शास्त्र काय म्हणतंय? राजहाट बालहाट आणि स्त्रीहाट पुरवावंच लागते. तेव्हा म्हणले होते ठीक आहे तुला यायचं तर चल बाई म्हणून. आणि घेतलं महाराज. आई जगदंबेला सोबत घेतलं होतं. आणि त्याच्यातून पुन्हा पदराला धरलं एकानं पुन्हा. आई आणि मी. कोण म्हणाल तो उंदरावर बसते का? उंदरावर. त्यानं म्हणलं मला सोडून मी राहतो का हिचे एकटा म्हणलं. आणि त्याच्यातून बाया काय म्हणते माय लय बार काय हो संघ घ्यावं लागते सोबत. कुठं घेतलं सोबत माहितीये का? लग्न सरायला, लग्नाला जाताना. आणि कीर्तनात माझं झोपते झोपू दे त्याला झोपू दे. हित आणल्यावर कसा धर्म जपते की, हित आणल्यावर कसा संस्कार चांगले आहेत. आई वडिलांना सांभाळायचे संस्कार या ठिकाणी आहेत म्हणून आणि ते काय शिवावा. पण ते सोडा. निघाले मला कुटुंब परिवार निघाले होते. आणि निघाले आणि पंढरपूरच्या जवळ आले. पंढरपूर मध्ये आले महाराज. पंढरपूर मध्ये आल्या पद्मावती तळ आहे बघा. त्या तळ्यावर मुक्काम केला बाबा पहिला. आणि त्या तळ्यावरूनच बघितली आई जगदंबेनं. काय बघितलं? जगाच्या मालकाचा कळस बघितला महाराज. कसा हो कळस? बघितल्यावर काय म्हणाल ती? देवा लय गर्दी आहो पुढे. मग माझ्या डोळ्याचं पारणं फिटले म्हणजे मी तिथंच राहते. आई जगदंबेचा अजून सुद्धा मुक्काम तिथंच आहे बरं का. त्याच्यातून आता राहिलं कोण कोण बघा. हे बाबा तर नंदीवर बसून आलते की. आणि त्याच्यासोबत ही बारक होत. ही तिघ राहिली आणि निघाली महाराज. तिघ निघाली. पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन वरी आले. वरी आल्यावर महादेवानं म्हणलं नंदीला सांगितलं तुला मध्ये येता येत नाही. मग हे दिसालंय का म्हणजे हनुमंतरायचं मंदिर. त्या मंदिरात तू थांबतोयस का? त्यावेळेस त्याला राग आला आणि काम होय काय बोलता म्हणले मी तुमच्याशिवाय कुठंच थांबत नाही. त्यावेळेस महादेव काय बोलले होते महाराज? महादेवानं नंदीला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? सनातन काय सांगितलं होतं महादेवानं
अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी महाराज. मी माझाच अवतार आहे, तो मीच आहे, तुला घ्यायची काही गरज नाही म्हणून नंदीचं वास्तव्य तिथं आहे महाराज. तुम्ही जावा वरी. नंदी तिथं थांबले महाराज. आणि पुढे हे आता दोघच निघाली की बापलेख निघालं का? बापलेख निघालं महाराज. निघाल्यावर इटून उठून 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 एवढ्या पोटाचं आणि ह्याला ढकल त्याला ढकल ह्याला ढकल त्याला ढकल. ह्याला कुठं करती चेंबल की बाबा. आशातून पुन्हा बाप्पानं सांगितलं महादेवानं थांबतोस का तू इथं म्हणला का? तुला जमायचं नाही मध्ये मला तुला हाणायचं अजून. नामदेव पायरीच्या बाजूला बसले बघा. नामदेव पायरीच्या बाजूलाच बसले. थांब म्हणजे तू इथं जरा थोडं वरी गेलं की हायच. थांबला महाराज. आता राहिलं कोण? एकटेच राहिले की तार 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 सगळ्यांना वल्ला सांगलं आणि मध्ये गेले महाराज. राहुळामध्ये गेले. राहुळामध्ये गेल्या गेल्या जगाचा मालक त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरीचे त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरीचे महादेवाला आपल्या डोक्यावर परिधान केलं महाराज. अजून जावा पंढरपूरला जावा महाराज. विठ्ठलाच्या डोक्यावर पिंड आहे महादेवाची महाराज. निस्तर कशामुळे चक्रधारी झाले महाराज. भजन करी महादेव. निस्तर प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं. निस्तर नाव घेतलं तरी डोक्यावर परिधान करून नाचू लागले म्हणून चक्रधारी पदवी दिली. जर तुम्ही आम्ही जर नामस्मरण केलं तर काय करीलो अभंगाच्या दुसऱ्या चरणात
विचार करायचा महाराज. त्याच्यामुळे काय होतं महाराज, सगळ्यावर विजय प्राप्त होतोय महाराज. पण वारकऱ्याची सुद्धा अवस्था तशी आहे बरं का. वारकरी 12 ठिकाणी गण लावते. 12 चित्त आहे का त्यांचं महाराज. चक्रवर्ती सांगितलं मी तुम्हाला. आता त्याचे पाय माझ्या चित्त याच्यावर बोलवले महाराज. आपलं चित्त असलं पाहिजे महाराज. वारकरी गंध मळीत मळीतच म्हणते महाराज काय माझ्या नशिबाला आले. लावते का नाही. मधीच काय म्हणते महाराज, मायारूपी प्रपंचाचं मधीच मांडते गंध मळाले आणि मळता मळता वाळवंटात बसलेला आहे. आणि वाळवंटात बसून म्हणते काय महाराज माझ्या हात पायच काम करण्यात तू लावते का नाही. कशाला जमल का महाराज, कशाला जमणार आहे का महाराज. मग कशाला जमणार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. प्रश्न करायचा मला. बघितला का नाही भगवंताला? आज पारण्याचं बघितलं का नाही? कोणी कोणी बघितलं हात वरी करा बघ. बाकीच्यांनी बघितलं ना? आलतो का नाही पूजा करायला देवाची? अहो काय म्हणणार अभंग महाराज? त्याला बघितल्यावर, त्याला नुसतं पाहिल्यावर महाराज, त्याला नमस्कार केल्यावर सगळ्यावर विजय प्राप्त होते. मग सगळ्यावर राजा रावणाला जमलं का? राजा रावण सुद्धा
महादेवाचा होता का नाही? त्याचा सुद्धा पण होते मला 3 पण केलं राजा रावणानं. 3 पण काय होते हो? पहिला एक पण होता महाराज काय त्या आकाशाला शिडी लावून म्हणलं होतं. कुणाच्या जोरावर? ह्याच्या जोरावर म्हणलं होतं. तुझं ह्याच्या जोरावर बोलायचं आपल्याला बी. त्याच्यातून हात वरी करायला करू का नको, करू का नको, करू का नको. पाया तर सगळ्यांनीच पडली त्या आणि बघितल्या तर सगळ्यांनीच बघितली त्या. पण लाज वाटू लागल्या. मी हात वर केला महागडलं थांब म्हणते काय की हा त्याच्या जोरावर केलं महाराज. त्याच्या जोरावर पण मानलं होतं. स्वर्गाला शिडी लागली म्हणलं होतं. पहिला पण आहे. आणि दुसरं काय म्हणलं होतं? ही समुद्राची खाड आहे की नाही त्याला गोड करीन म्हणलं होतं. गोड गोड कशासाठी हो? सगळ्या जगाला पाणी मीच पाहिजे होतं म्हणलं होतं. ह्याला काय घेऊन बसलो? अहंकार, गर्व. आणि पुढे जाऊन काय सांगितलं होतं? 60,000 65,000 80,000 तोळा झाले आता. आणि त्यांनीच उत्सव ठेवलाय. ठेवलाय का नाही? त्या सोन्याला सुगंध आणीन म्हणलं होतं. म्हणलं होतं का नाही? मग आणलं का? मग माया रूपी प्रपंचात त्याला बघितलं सगळ्या विजय मिळते मग ती उलट आहे का नाही? आणि त्याच्यातून मी बघितलं हात बी वरी करणार झाला. हात तर वरी करायला शिका म्हणून एकदा सगळ्यांनी वरी हात करा आणि त्याचं भजन करा. मला विठोबार कुमार वरी हात केले असताना घे खाली खाली घे असं सांगतच असते ती. त्यांना सांगावंच लागते. त्यांना 10-5 त्याशी कशाला सांगायलाच मिळते. सांगून सांगून थकून गेले 7 दिवस सप्त्यात येऊन. ह्यानं काय नवीन सांगणार आपल्याच गावात? राहू दे वाजवायचं म्हणणारी एक दिसायला मला तुम्हाला सांग हाय का नाही? पण नाही मला सगळ्यांनी टाळ्या तुला. मला एकच सांगायचं या ठिकाणी भगवंताला विनंती करायच्या महाराज या ताकविकीतल्या सर्व कुटुंबाला सुखी ठेव, समाधानी ठेव. एवढंच नाही या परिसराला समाधानी ठेव. कसं आहे महाराज? आज वास्तविक पाहिलं गेलं तर भगवंताचा महान सोहळा आहे. ही बलाढ्य रात्र आहे महाराज. आपल्या जीवनामधली ही रात्र बलाढ्य आहे. ही तसं जर पाहिलं तर 5 वाजेपर्यंत भजन करावं ते, कीर्तन करावं ते. आज नियम आहे. मुस्लिम समाजामध्ये बळी रात्र म्हणजे बळी, तशीच आपली ही मोठी रात्र आहे अण्णा. पण आता कीर्तन संपू द्या की लाईट आलो आमची महाराज. लय गडबड बलतीच गडबड. त्याची माळ तर घातलेली आहे महाराज आणि माळ घातल्या कुणाची त्याची. आणि गडबड कुठली पडली महाराज? मायारूपी प्रपंचातली. कुणाचा कडबाच बांधाचा आहे तसं म्हणाली होती सप्त्यात. आज कुठे गेलताच? कडबा बांधाचा राहिला होता महाराज. काय बोलावला म्हणले आणि पुन्हा कडबा वाटू झाला मिळते काय? खरे येड्या, कडबा उद्या मिळेल पण हा दिवस उद्या मिळणार आहे का? एवढंच येणार आहे तुझ्यासोबत. लक्षात ठेव. आज या कीर्तनात आहे तू, आज या भजनात आहे तू. एवढंच तुझ्यासोबत येणार आहे. मला दुसरं काय येणार आहे का आपल्या सोबत? अजिबात येणार नाही. अहो सगळं काही विकत मिळेल महाराज. बायको सुद्धा विकत मिळू लागल्या बघा. त्याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, गेलेले डोळे जरी गेले तर 40-50 देऊन लेस घालायला ती महाराज. चष्मा लावू प्रपंच चालू आहे. चष्मा ती सुद्धा विकत मिळते महाराज. आणि त्याच्यातून जर तुम्हाला सांगतो काय, नाकाची बी अवस्था तशीच आहे, पायाची बी तशीच आहे, हाताची बी तशीच. हात मला तर हात
डॉक्टरकडे जाऊन बसू शकतो का नाही महाराज? पण महाराज जगाचा मालक विकत घेऊ शकता का हो? घेऊ शकता का? अजिबात नाही. मग त्याला कशावर विकत घ्यावं लागते महाराज? भक्तीवरच विकत घ्यावं लागते का नाही? भक्तीत करावं लागते, भावात ठेवावं लागतंय. चित्त मरणाचीच भीती आहे की? कुणाला मरण मध्ये की अंगाला काटाच येते माणसाच्या, येते का नाही महाराज? मरणाचं नाव काढू नका बाबा तेवढं. भूकंप झाला, पुन्हा मध्येच काय आलो, करून आला का नाही? कवड लावू घेतल्या मरणापायी, कवड लावू करुणा होता का? अजिबात करून आला होता. पण भीतीच्या पोटी कवड लावून घेतले महाराज. म्हणून काय सांभाळलं मी तुम्हाला सांगतो. मग या मरणाच्या जर भीती पोटी बाहेर निघायचं असेल तर काय करावं लागेल? अभंगाच्या 4थ्या
रक्षण करू लागलो. मसनवाट्यात बसलोय का नाही तुमची आमची वाट बघत. जरी कोणी नाही अहो ती जाऊ द्या, आता सोडा, तो प्रमाण म्हणायची गरज नाही. पण तिथं बसले महाराज, मग गायची काय गरज जाऊ? गायचं नाही, त्याचं भजन करायचं, त्याचं कीर्तन करायचं, महाराज त्याचं नामस्मरण करायचं. तुम्हाला गायची गरजच नाही. पुढचा जन्म नक्की चांगला देणार आहे महाराज. देणार आहे कणी? जाता जाता मला एवढं सांगायचंय महाराज. महाराज आज पारणा आहे. आज पारण्याचं सगळ्यांनी दर्शन घेतलंच, पण प्रत्येक सोमवारी महादेवाचं दर्शन घ्या महाराज. सगळ्यात लवकर पावणारा कोणता देव आहे तर महादेव आहे महाराज. म्हणून तुम्ही महादेवाला विसरूच नका राजाओ. मला एवढंच सांगायचं आहे. आणि या ठिकाणी मज पामरा काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. महाराज माझ्यासारख्या एका अल्पशा बुद्धी असणाऱ्या एका छोट्या बालकाला तुम्ही या ठिकाणी किती बलाढ्य आहे. तू आमचे गुरुजी आले, आमचे सनातन महाराज कानेगावकर आले, त्याच्यानंतर आमचे उंडळगावचे सुरोशी महाराज आले, आणि त्याच्यातून आमच्या असणाऱ्या टाकळी गावचे अतिशय सुंदरच म्हणावं लागेल. तुमच्या पुढे अशा महान वरिष्ठ मंडळीच्या समोर धाडस केलं म्हणजे काय साधी गोष्ट आहे. हे सगळे झाले महाराज. आणि त्याच्यातून संभाजी काय म्हणाले, माझं नाव घेते का नाही बाबा. संभाजीनं पहिला आमच्या मास्तरला सुरुवात केली, पुन्हा संभाजीनं वाजवलं मला. वाजवलं का नाही महाराज. आणि त्याच्यातून आमच्या टाकळीचे मित्र पांचाळ महाराज हार्मोनियमला साथ दिली का नाही. पुन्हा आमच्या गुरुला बी राहिलं नाही. आमचे गुरु म्हणजे कसं ना कसं शिष्याला थोडं साथ करावी लागेल की. आमच्या वडिलांना यांनी सुद्धा तुम्हाला सांगतो साथ केली. तसंच या ठिकाणी जी काय भजनी मंडळ आलेत महाराज, चिंचुरीचं भजनी मंडळ आलं, काकरगावचं भजनी मंडळ आलं, कानेगावचे भजनी मंडळ आले, आपला उंडरगावचं भजनी मंडळ आलं, टाकळीचं माझं, टाकळीचे माझे जास्त लोक माझ्यावर प्रेम करा निसते हाक मारल्या माझ्या सगळ्या ताई उभारल्या इथे उभारल्या का नाही. किती बलाढ्य सोळा आज, सोळा किती बलाढ्य. सगळीच मंडळी प्रेमा खातीर आली महाराज. मला माझ्या मित्रानं उमेशनं फोन केला, महाराज कस कसं आपलं. रोजच फोन करायचे बाबा, कस कसं मिळ जमिला का नाही, आणि काय काय करायला जमिला का नाही मेळ उमेश. कसं आहे मेळ आपण निमित्त महाराज जमिनाला, पण जमिनाला तो आहे. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये बुद्धी आणणारा तो आहे. आणि त्याच्यावर पुढे सांगतो आमच्या गावची काय उभारली ती बरं का, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. मोठा महाराजांचा आपल्या कीर्तन आहे म्हणून झालं का. पण काय का रुसली ते अजून कसं रुसली देऊ. आमचे माईक सिस्टीम वालं मध्ये मी त्याचं नाव घेतलं नव्हतं मी, तेव्हा म्हणाल महाराज मलाच कसवल लावू. अतिशय सुंदर. आज कोई नाही ना ओळी नाही ना चुई नाही, त्यांच्या बदलीला टाळी वाजवा. आणि पुन्हा म्हणाल ते कसं, आणि माय आपणच नाही आला असतो तर हे काय भेटाळाला सांगितलं असतं काय ना. आम्ही आलो म्हणून ह्याची शोभा वाढल्या तर आमचं काहीच बोल नाही. तुम्हाला तर कोटी कोटी प्रणाम महाराज. आणि झालेल्या सेवेला याच ठिकाणी विराम. ज्ञानेश्वर